नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, कार्याध्यक्ष बबलू खेडेकर, सचिव मनोज माजिरे, उपसचिव अश्विनी कुरपे, खजिनदार रशीद शेख, गणेश मोरे, राजरत्न पवार, सोमनाथ फाटके, अमीर शेख, भाविका कुलकर्णी, सिने अभिनेते विजय पटवर्धन, मेलडी मेकरचे अशोक कुमार सराफ, राजू बावडेकर, ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाताई इनामदार, रजनी भट, ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र डोंगरे यांच्यासह सिनेनाट्य सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी नगरसेविका आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर आहे। तुमच्यासारखं आम्हाला बोलता येत नाही, परत बोलू का? हां, नमस्कार, मी मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाची अध्यक्ष। या ठिकाणी आज ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या नवीन लोगोचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे। अतिशय सुंदर आणि कलात्मक तो लोगो आहे। त्याच्यामध्ये सर्व कला एकत्र आलेल्या आहेत, म्हणजे नृत्य, नाट्य, लेखन, गायन अशा सर्व प्रकारे कलांचा एकत्र लोगो या ठिकाणी केला आहे। अतिशय सुंदर तो लोगो आहे। या ठिकाणी सर्व कलाकार आले आहेत। मला सर्व कलाकारांना भेटून खूप आनंद होत आहे की खरं तर कलाकार ही समाजाची गरज आहे। मी आपल्या ज्या बेसिक गरजा असतात त्या भागल्यानंतर प्रत्येक माणसाला एक सांस्कृतिक गरज असते आणि त्या सर्व सांस्कृतिक गरजा हे कलाकार सगळ्या त्यांच्या कलांमधून सादर करत असतात आणि माणसाच्या सांस्कृतिक कला सगळ्या भागवून माणसाला एक समृद्ध हे करत असतात। त्याबद्दल मी सर्व कलाकारांचे या ठिकाणी कौतुक करते आणि आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी हास्य अभिनेता योगेश सुपेकर, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र कलाकारांच्या विविध घटकातील काम करणाऱ्या या संस्थेचा मी अध्यक्ष आहे। आज आपण पाहत आहोत की 6 वर्ष संस्था कलाकारांकरता अगदी खाना ते दवाखाना, आरोग्य योजना अशा सर्व पद्धतीतून काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। आज या ठिकाणी संस्थेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा लोकप्रिय नगरसेविका सौ मंजुश्रीताई संदीप खर्डेकर, तसेच भाजपचे प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, लोकप्रिय अभिनेते विजयजी पटवर्धन, मेलडी मेकर्स या वाद्यवृंद संचाचे निर्माते अशोक कुमारजी सराफ यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे सदस्य अनिल उर्फ बापू ननवरे यांच्या हस्ते समोर उपस्थित कलेच्या विविध घटकातील सर्व महानुभवी कलावंत सभासद मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। सदर बोधचिन्हामध्ये संस्थेच्या नावाप्रमाणेच ऑल आर्टिस्ट म्हणजे सर्व कलेच्या घटकातील जे बोधचिन्ह आहेत ते या ठिकाणी नमूद केलेले आहेत। अगदी पेंटिंग असेल, दौत असेल, लेखणी असेल, संगीत असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, चित्रपट असेल, या सगळ्यातील लोगो त्यामध्ये आम्ही घेतलेले आहेत। या निमित्तानं मी या सर्वांचे आभार मानतो। या लोगोच्या अनावरणानं तमाम कलावंत आणि सभासदांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि उत्साह आहे। आपण पाहत आहोत की 150-200 कलावंत सभासद आजच्या या सर्वसाधारण सभेला आणि अनावरणाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी या अनावरण सोहळ्याला आधीच शुभेच्छा दिलेल्या आहेत। राज्याच्या सामाजिक न्याय नगर विकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी या अनावरणाला मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज आपण या माध्यमातून कलावंतांच्या सेवेची, विश्वासाची, अभिमानाची, सामाजिकतेची आणि कटिबद्धतेची ही 6 वर्ष फाउंडेशन काम करत आलेलं आहे। कोणी सभासद दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला, रुग्ण आणि सभासद रुग्ण कलावंत रुग्णालय यातला दुवा साधण्याचं काम फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे। समुत्कर्ष या माध्यमातून कलाकारांना दादांच्या वतीनं 50% त्या ठिकाणी सवलत आहे। तसेच कलाकारांची छत्रपती राजश्री शाहू महाराज ही मानधन योजना जी आहे ती योजना लागू करण्यात आलेली आहे। जवळजवळ म्हाडाच्या 134 सभासदांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना हक्काचं घर झालेलं आहे।
13,500 रुपये ज्या मेडिकल चेकअपला येतात, आरोग्य शरीर चेकअपला येतात, क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीनं संदीपजी खर्डेकर आणि दादांच्या वतीनं या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी महाशिबिर झालं, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीतून पुणे शहर, सांगली, नाशिक, मुंबई या शहरामध्ये संस्थेचं काम चालतं आणि तेथील सर्व सदस्यांना आम्ही प्रामाणिकपणे सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतो. कलाकार, त्याच्या समस्या, कलावंत आणि सरकारचा दुवा साधण्याचं काम आणि कलाकारांच्या अडीअडचणी सरकारपर्यंत योग्य पद्धतीतून मांडण्याचा प्रयत्न ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र सातत्यानं करत आहे, इथून पुढे करत राहणार आहेत. आणि ज्या पद्धतीतून ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचं ब्रीदवाक्य आहे, बाय द आर्टिस्ट फॉर द आर्टिस्ट, या पद्धतीतून आम्ही काम करत राहू. केवळ कलाकारच नाही तर समाजामध्ये विशेष काही विद्यार्थी आहेत, काही मूकबधीर आश्रम आहेत, काही महिलांचा अंध आश्रम आहेत, त्यांना त्या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मदत करण्यात येते. पूरग्रस्तांना मदत करण्यात आलेली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चारा पाणी या संदर्भात मदत करण्यात आलेली आहे. की कलाकारांबरोबर समाजातील इतर घटकांसाठी सातत्यानं ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, आमचे सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करत आहे. आणि अशा पद्धतीचं काम आपण आपल्या वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोचवत आहात. मी तुमचे सर्व वर्तमानपत्राचे, वृत्तवाहिन्यांचे, वार्ताहरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.